तर हे जे तुमच्या समोर चित्र आहे ते आहे वर्नियर कॅलिपर्सचे चित्र. वर्नियर कॅलिपर हे नाव कशावरून पडलं तर वर्नियर नावाच्या सायंटिस्टने याचं इन्व्हेन्शन केलं. प्रत्यक्षामध्ये 2 पार्टमध्ये विभागलेला हे इन्स्ट्रुमेंट आहे. मी मुद्दामून या ब्लॅक कलरची ही जी स्केल आहे ती निवडली. प्रत्यक्षामध्ये जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल लॅबमध्ये याल तेव्हा तुम्हाला जनरल केसमध्ये नेहमी दिसणारी जी पट्टी आहे ती पूर्णपणे सिल्वर कलरची दिसणार आहे. फक्त याच्यामध्ये जी ब्लॅक बॅकग्राऊंड आहे ती तुम्हाला कळण्यासाठी सोपी जावी याच्यासाठी मी ही जी इमेज आहे ही सिलेक्ट केली आहे बघा. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ही जी पूर्ण ब्लॅक इमेज दिसते ही ॲक्च्युली जी ब्लॅक पट्टी आहे ही आपली जी रेग्युलर पट्टी आहे आपली कंपास बॉक्समधली साधारणपणे तशाच पद्धतीची ही पट्टी आहे आणि याला आपण मेन स्केल असं म्हणतो. त्याच्याशी संबंधित जी नावं आहेत ते तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा बघायला मिळतील. फक्त तुम्हाला मी सांगतोय की ही जी ब्लॅक कलरमध्ये जी तुम्हाला पट्टी दिसते ही आहे मेन स्केल आणि त्याच्यावरती हे बघा या पद्धतीने हे सिल्वर कलरची ही जी एक पट्टी आपण फिक्स केली आहे याला आपण म्हणतो व्हर्नियर स्केल. आणि याच्या तुम्हाला जर दिसत असेल, कदाचित दिसत नसेलही, तर या ठिकाणी याच्यावरती 0 पासून 10 पर्यंत मार्किंग केलेलं असतं. ओके. आणि कदाचित मी तुम्हाला जेव्हा ते प्रत्यक्षामध्ये आणखीन झूम करून आपली रेग्युलर वर्नियर कॅलिपरचं जेव्हा चित्र दाखवेन तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल. या वर्नियर स्केलवरती तुम्हाला एकूण 10 भाग 10 डिव्हिजन्स तुम्हाला इथे दिसतील. तर याचा उपयोग कुठे कुठे होतो तर आपल्याला समजा ग्लास लॅब तर जर का आपल्याला मेजरमेंट घ्यायची असेल, ग्लास लॅबचे मेजरमेंट म्हणजे आपण काय करू शकतो तर याचं मला व्हॉल्यूम समजा काढायचं असेल, याच्यासाठी आपल्याला 3 गोष्टी मेजर कराव्या लागतील, लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट. बरोबर आहे, किंवा त्याला डेप्थ असं म्हणू शकतो आपण हाईटच्या ऐवजी. तर या 3 गोष्टी काढाव्या लागतील. 3 वेळा लेंथच मेजर करायची आहे आपल्याला, पण या 3 यांचा नंतर आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल. पण त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतील तर या 3 गोष्टी मेजर कराव्या लागतील. तर या 3 गोष्टी मेजर केल्यात की तुम्हाला काय मिळेल, व्हॉल्यूम ऑफ दॅट ग्लास स्लॅब, किंवा तो मेटल स्लॅबही असू शकतो. त्याचं व्हॉल्यूम मिळेल. पण त्याचं जे मेजरमेंट आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वर्नियर कॅलिपर्सचा वापर करावा लागेल. ओके. आता वर्नियर कॅलिपर्सचा वापरच का, याचं फक्त उत्तर तुम्हाला थोडक्यात देतो. सर्वसाधारणपणे जर पट्टीचा वापर करून आपण एखादं उत्तर काढलं तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे जर नॉर्मल स्केल जी आहे याने आपण किती अंतर मोजू शकतो तर समजा 5 सेंटीमीटर ही लांबी आपण मोजू शकतो आणि त्यानंतर थेट आपण 5.1 सेंटीमीटर मोजू शकतो. बरोबर आहे. तर या ठिकाणी काय होतंय, 5.01 किंवा 5.02 5.03 असे जर सेंटीमीटर असतील तर तेवढी ॲक्युरसी आपल्याला मिळत नाही. म्हणजे आपण समजा मेजरमेंट घ्यायला गेलो तर 5 सेंटीमीटरपेक्षा मोठी आहे ती वस्तू किंवा त्याची लांबी आणि 5.1 पूर्ण होत नाही आहेत असं आपल्याला दिसतं. म्हणजे 5.0 ते 5.1च्या दरम्यान याची लेंथ कुठेतरी असावी हे आपल्या लक्षात येतं. पण ॲक्युरेट याचं उत्तर कसं काढावं याच्यासाठी आपण काय करतो तर वर्नियर कॅलिपर्सचा वापर करतो. तर याच वर्नियर कॅलिपर्सचा वापर करून आपण आणखीन काय करू शकतो तर स्पिअरचा व्हॉल्यूम काढू शकतो. तर स्पिअरचा व्हॉल्यूम कसा काढणार तर आपल्याला माहिती आहे स्पिअरचा व्हॉल्यूम कसा काढतो आपण, 4/3 पाय क्यूब. याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर आर म्हणजे रेडियस त्याची जी आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीने आपण समजा एखादा सिलेंडर घेतला, म्हणजे सिलेंडर इन द सेन्स पाईप, लक्षात घ्या सिलेंडर म्हणजे नाही तर तुम्हाला वाटेल घरातला सिलेंडर, तर हा अशा प्रकारचा एक हॉलो सिलेंडर तुमच्या समोर दिसतोय. तर याचं समजा आपल्याला व्हॉल्यूम काढायचं असेल जर आतल्या साईडचं तर आपल्याला काय करावं लागेल तर आतल्या साईडची डायमीटर आपल्याला मोजावी लागेल. अर्थात आपल्याला मोजायचे रेडियस, आपण डायमीटर मोजणार आणि त्याला 2ने भागून आपण काय करतो तर रेडियस कॅल्क्युलेट करतो. आणि मग 4/3 पाय क्यूब जसं आपण स्पिअरचं व्हॉल्यूम काढलं तसं या सिलेंडरचं व्हॉल्यूम आपल्याला कसं काढता येईल, पाय आर स्क्वेअर इंटू एच. ओके. त्यासाठी आपल्याला आर लागणार आहे. एच मेजर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, थोडक्यात त्या सिलेंडरची लांबी किंवा त्या पाईपची लांबी मोजावी लागणार आहे. ती कशी मोजणार, जशी आपण जशी सांगितली ग्लास स्लॅबची लांबी मोजायची त्याच पद्धतीने आपण ती लांबी मोजणार आहोत. बरोबर आहे. आणि इनर डायमीटर समजा आपल्याला मोजायचं असेल तर आपण काय करतो तर अप्पर जॉज वापरतो. आता अप्पर जॉज म्हणजे काय ते आधी मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे ही आता पुढची डायग्राम ही बघा, मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तर इथे तुमच्या लक्षात येईल बघा, हे तुमचं मेन स्केल आहे जी खालची पट्टी, आणि ही जी वर्नियर स्केल आहे इथे बघा, इथे 10 भाग केलेले तुम्हाला दिसतील. सो हे जे आहे ते आपलं वर्नियर स्केल आहे. ओके. याचा वापर करून आपण पुढे जाऊन लिस्ट काउंट काढणार आहोत. अर्थात तो कसा काढणार ते आपण नंतर बघू. तर इथे जर स्पिअरचं डायमीटर घ्यायचं असेल तर आपल्याला कसं पकडायचं बघा, तर बरोबर सेंटरला पकडावं लागेल जेणेकरून आपल्याला डायमीटर मोजायचं हे लक्षात घ्या. आणि हे जे अप्पर जॉज आहेत इथे मगाशी तुम्ही टायटलमध्ये बघितलं असाल त्या व्हिडिओमध्ये क्लिपमध्ये की जर इनर डायमीटर जर काढायचं असेल तर काय करावं लागेल, या जॉच्या
आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे हे जे जॉज आहेत ते ॲक्च्युली त्या पाईपच्या आतमध्ये इन्सर्ट करायचे आणि मग मेजरमेंट घ्यायची आहे. सो या पद्धतीने आपल्याला ती मेजरमेंट्स घ्यायचे आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने अरेंजमेंट करून आपण काय करू शकतो, तर याची रिडिंग्स घेऊ शकतो. तर बघा, स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन द मेन स्केल स्मॉल एस इज इक्वल टू आपण असं म्हटलंय 0.1 सेंटीमीटर. असं आपण काय म्हटलं, स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन द मेन स्केल. तुम्ही मगाशीच बघितलं आणि आपल्याला माहिती आहे नॉर्मली जी आपली जी पट्टी असते याच्यामध्ये स्मॉलेस्ट डिव्हिजन असं म्हटलंय, बरोबर आहे. सो मेन स्केलवरती आपल्याला माहिती आहे की 1 सेंटीमीटरचे बरोबर समान 10 भाग केलेले असतात. म्हणजेच एका भागाची किंमत किती, एक भाग म्हणजे एक डिव्हिजन. जर त्याचे 10 भाग केलेत 1 सेंटीमीटरचे, याचाच अर्थ 1/10 होईल, बरोबर आहे. 1/10 म्हणजेच आपण दुसऱ्या भाषेत आपण म्हणताना 1 मिलीमीटर म्हणतो, तो 1 मिलीमीटर म्हणजेच सेंटीमीटरच्या भाषेत किती होईल, 1/10 सेंटीमीटर म्हणजेच 0.1 सेंटीमीटर. ओके, सो स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन द मेन स्केल आपले किती असणार आहे, 0.1 सेंटीमीटर. मी पुन्हा एकदा चित्र जे मगाशी दाखवलं होतं ते तुमच्या समोर ठेवतो एक, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, या इथे तुम्हाला दिसतंय 0 आणि 1 आहे, बरोबर आहे. सो इथली स्मॉलेस्ट डिव्हिजन म्हणजे ही सगळ्यात लहान, कमीत कमी तुम्ही काय मोजू शकता इथे, तर 0 पासून ही रेषा म्हणजे 0.1 सेंटीमीटर आहे, बरोबर आहे. सो या पद्धतीने आपण इथे 0.1 सेंटीमीटर लिहिलंय. त्यानंतर आपण काय लिहिणार आहोत, तर टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन द व्हर्नियर स्केल, त्याला आपण एन म्हटलं बघा, कॅपिटल एन, आणि त्याचं उत्तर आहे 10, बरोबर आहे. इथे जे मगाशी म्हटलं ना की व्हर्नियर स्केलवरती तुमच्या एकूण डिव्हिजन्स किती आहेत, तर इथे नंबर ऑफ डिव्हिजन्स विचारलंय. इथे स्मॉलेस्ट डिव्हिजनची किंमत विचारली होती, ती 0.1 आहे, आणि इथे विचारलंय टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन द व्हर्नियर स्केल, बरोबर आहे. सो याला युनिट नाही, किती संख्या आहे, किती भाग केलेत असं विचारलंय. इथे भाग किती केलेत, तर 10 भाग केलेले आहेत. ओके, सो 0.1 हे आहे आपलं स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल, आणि टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन द व्हर्नियर स्केल कॅपिटल एन आहे आपल्याकडे 10. आणि मग याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, तर जे आता आपण बघतोय ते लिस्ट काउंट, तो कसा काढायचा त्याच्याकडे एक लक्ष टाकूया. तर लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय आहे बघा. आधी लिस्ट काउंट आपण काढणार आहोत, ज्याला आपण LC असं शॉर्टकटमध्ये म्हणतो. LC लिस्ट काउंट, आपण एरवी LC म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो, लक्षात घ्या. इथे LC म्हणजे लिस्ट काउंट आहे. इथे जेव्हा जेव्हा आता इथून पुढे LC असा उल्लेख होईल आपल्या फिजिक्सच्या संदर्भात, तेव्हा LCचा लॉंग फॉर्म काय असणार आहे, लिस्ट काउंट. लिस्ट काउंट म्हणजे लिस्ट म्हणजे कमीत कमी. सो लिस्ट काउंट आपण या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट आपण काढणार आहोत. त्यामुळे आपण काय करणार आहोत, S/N. तर आपल्याला माहिती आहे एसची व्हॅल्यू आपण 0.1 लिहिली आणि एनची व्हॅल्यू आपण 10 लिहिली आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो 0.1 डिवाइड बाय 10, आणि मग याचं उत्तर येईल 0.01 सेंटीमीटर. सो आपलं जे इन्स्ट्रुमेंट आहे आत्ताचं व्हर्नियर कॅलिपर्स, याचा लिस्ट काउंट किती असणार आहे, 0.01 सेंटीमीटर. हे बघा, ऑब्झर्वेशन्स जे आहेत ती आपल्याला या टेबलमध्ये मांडायचे आहेत, आणि म्हणून हे टेबल एक तयार करून घेतलेलं आहे. पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलात आपल्या प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये, तर याच्यामध्ये आणखीन एक तिसरं डायमेन्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये सिलेंडरचंच आपल्याला डेप्थ किंवा ती हाईट ऑफ द सिलेंडर आपल्याला मेजर करायचे. की आपल्याला ऑब्झर्वेशन्स कशी घ्यायचे आहेत हे फक्त बघण्यासाठी मी इथे तुम्हाला ही फक्त 2च डायमेन्शन्स इथे कन्सिडर केलेले आहेत. ओके, तर आता समजा आपल्याला स्पिअरचे डायमीटर काढायचे असतील, मग अशी कशी होल्ड करायची ती आपण बघितली. आता मी तुम्हाला एक झूम करून एक स्केल दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याच्यावरून तुम्हाला हे टेबल कसं फिलअप करायचं हे तुमच्या लक्षात येईल. ओके, सो ती डायग्राम तुम्हाला दाखवतो बघा. तर या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल, मगाशी तुम्ही जसं बघितलं त्या पद्धतीने बघा. इथे 3 दिसतोय तुम्हाला, इथे 3.1 असणार, हा 3.2, इथे हा 3.3 असणार आहे. परंतु 3.3ला बरोबर ही 0ची जी रेषा आहे ही मॅच झालेली नाही आहे, बरोबर आहे. 3.3 कंप्लीट झालेले नाही आहेत बघा. जर तुम्ही हा मार्क लक्षात घेतलात तर 3.2 कंप्लीट झाले, पण 3.3 कंप्लीट झालेलं नाही. म्हणजे याचा अर्थ मेन स्केल रिडिंगमध्ये आपण 3.2 सेंटीमीटर लिहिणार आहोत. आता कोइन्साइडिंग डिव्हिजन जी आहे ही कोइन्साइडिंग डिव्हिजन आपण कशी लिहिणार आहोत बघा. तर त्या कोइन्साइडिंग डिव्हिजनसाठी आपल्याला बघावं लागेल की या 10 डिव्हिजन्समधली कुठली डिव्हिजन जुळते. आता ही तर आपली 0ची स्टार्टिंगची लाईन आहे, ही पहिली रेषा जुळते का बघायची. वरच्या लाईनला
वरची कितव्याही लाईनला रेषा जुळली तरी चालेल, आपल्याला चेक काय करायचं आहे की समोरासमोर कुठली रेषा येते, बरोबर आहे. तर ही रेषा वरच्या रेषेच्या बरोबर समोर आहे का, तर नाही, ही रेषा पण नाही आहे, ही रेषा नाही आहे, ही पण रेषा नाही आहे, ही पण रेषा नाही आहे. बघा तुम्हाला सर्वसाधारणपणे नीट गेलात तरी बघा इथे आपल्याला दिसते की सगळ्यात शेवटी ही एक रेषा जी आहे ही एक्झॅक्टली याच्या बरोबर सेंटरला आहे असं आपल्याला दिसतंय. कारण जर तुम्ही बाकीच्या रेषांकडे जर काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की थोडंसं शिफ्टिंग दिसतंय. ही बरोबर बघा, ही थोडीशी ब्रॉड आहे आणि ही थोडीशी बारीक आहे, थीन आहे थोडी रेषा, पण बरोबर याच्या सेंटरला ती असल्याचं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे इथे जुळणारी जी रेषा आहे ही आपली डिव्हिजन किती असणार आहे, डिव्हिजन नंबर 9. ओके, सो मेन स्केल रीडिंगमध्ये आपण किती लिहिणार आहोत, 3.2 लिहिणार आहोत, कारण 3.3 कंप्लीट झालेले नाहीत. ओके, समजा ही रेषा बरोबर 3.3 ला मॅच झाली असती तर याचा अर्थ काय झाला असता मग की मेन स्केल रीडिंग तुमचं 3.3 आलं असतं आणि पहिलीच रेषा म्हणजे ही 0 लाईन जर मॅच झाली असती तर कोइन्साइडिंग डिव्हिजन जी आहे ती आपण 0 लिहिली असती. ओके, कारण ही 0 लाईन आहे, ही 1 2 3 4 अशा पद्धतीने काउंटिंग होणार आहे, बरोबर आहे. सो ही जी आपली आहे त्या लाईन ही 9 आहे. टोटल रेषा किती आहेत, ह्या 11 आहेत. बघा भाग केले 10, रेषा आहेत 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ठीक आहे. सो या पद्धतीने जर तुम्ही बघितलात तर तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. आणि इथे जुळणारी जी रेषा आहे ही रेषा आहे 9वी. ओके, कारण हिला आपण नंबर देतोय 0, बरोबर आहे. त्यामुळे ही जी 10वी रेषा आहे प्रत्यक्षामध्ये 9th डिव्हिजन झाली ती, बरोबर आहे. सो आपण ऑब्झर्वेशन टेबलकडे पुन्हा एकदा येऊया. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये मी मेन स्केल रीडिंगमध्ये 3.2 लिहिले. कोइन्साइडिंग डिव्हिजन जी आहे ती आत्ता आपण बघितली, कोइन्साइडिंग व्हर्नियर स्केल डिव्हिजन ती आहे 9. आणि पुढचा जो कॉलम आहे ते नीट बघून घ्या. व्हर्नियर स्केल रीडिंग जे आहे ते लिहिलंय सी, तो आहे बी इंटू एल सी. याचं उत्तर जे येणार आहे ते तुम्हाला लिहायचं आहे, बरोबर आहे. बी इंटू एल सी म्हणजे बीचे उत्तर किती लिहिले आपण, 9 लिहिलंय. याला एल सी ने गुणायचं आहे. एल सी म्हणजे लिस्ट काउंट जो आत्ता आपण काढला 0.01. तर 9 गुणिले 0.01 याचं उत्तर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि ते उत्तर आपण लिहितोय 0.09. ठीक आहे. सो टोटल रीडिंग जे आहे ते किती येईल, 3.2 प्लस 0.09. डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट घ्यायचा हे लक्षात घ्या. आणि मग जर तुम्ही नीट मांडलं तर तुम्हाला असं उत्तर मिळेल 3.29. ओके, नाहीतर तुम्ही म्हणाल त्या 2 मध्ये 9 मिळवले आणि मग 11 झाले, असं नाही येते. 3.2 म्हणजेच तो ॲक्च्युली 3.20 आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे. आणि त्यामुळे ते 20 आणि हे 0.09 अशा पद्धतीने येतो, 3.29 येतो. तुम्हाला जर लक्षात येत नसेल हे तर 3.2 पॉईंटच्याच खाली बरोबर पॉईंट घ्या आणि पुढे मग 09 लिहा, म्हणजे उत्तर बरोबर 3.29 तुम्हाला मिळेल. ओके, आता हा जो स्पियर आहे हा प्रत्येक वेळेला बरोबर सिमेट्रिकल इन शेप असेलच असं नाही, कारण प्रत्येक वेळेला थोडीशी खडबडीत असू शकते एखादी स्पियर, तर त्यावेळेला तुमचं रीडिंग बदलू शकतं, थोडंसं वेगळं येऊ शकतं. म्हणून वेगवेगळ्या डिफरंट 3 अँगल्सने आपण याचं रीडिंग घेऊ शकतो. अर्थात जर ते सिमेट्रिकल असेल तर तिन्ही वेळेला तिन्ही रीडिंग्स काय असतील, सारखी असतील. पण समजा इथे आपण असं गृहीत धरलंय की हा जो स्पियर आहे हा एक्झॅक्टली सिमेट्रिक शेपमध्ये नाही आहे सगळीकडून, तर मग काय होईल, थोडंसं रीडिंग जे आहे आपलं ते बदलेल. आणि म्हणून मी दुसरं एक रीडिंग तुम्हाला दाखवतोय की ज्याच्यामध्ये मेन स्केल रीडिंग तर 3.2 आहे, पण इथे जुळणारी जी रेषा आहे ती 8वी रेषा समजा जुळली तर याचं उत्तर व्हर्नियर स्केल रीडिंगसाठी 0.08 येईल. आणि मग टोटल रीडिंग किती होईल, 3.28 सेंटीमीटर होईल. ओके, आणि तसंच तिसऱ्यांदा पुन्हा एकदा थोडंसं त्या स्पियरचा अँगल चेंज करून आपण जर याचं उत्तर काढलं तर इथे मी असं दाखवलंय तुम्हाला. ओके, हे तुम्हाला कळण्यासाठी मी दाखवतोय कारण का मीन नंतर आपल्याला काढायचं आहे. ओके, सो इथे 7वी रेषा जुळली जर असेल, बरोबर आहे, तर त्याचं उत्तर येईल मग 0.07 व्हर्नियर स्केल रीडिंगचं. आणि मग टोटल रीडिंग मिळेल 3.27 सेंटीमीटर. ओके, करेक्टेड रीडिंगचा जो भाग आहे तो आपण नंतर बघणार आहोत, कारण आपल्याला जो 0 एररची जी कन्सेप्ट आहे ती याच्यानंतर मी तुम्हाला क्लिअर करणार आणि मग पुन्हा एकदा आपण ऑब्झर्वेशन टेबलकडे येऊ. तत्पूर्वी तुम्हाला हा कन्सेप्ट जो आहे या ठिकाणचा तो लक्षात आला असेल आणि आपलं जे उत्तर आहे ते आपण ऑब्टेन केलंय. याच पद्धतीने आपण सुरुवातीच्या काळामध्ये पुन्हा सिलेंडरकडे थोडंसं वळूया. सिलेंडरसाठी पुन्हा एकदा एक वेगळं चित्र तुमच्या समोर ठेवतो आणि मग सिलेंडरचा इनर डायमीटर जो आहे तो कसा लिहिता येईल आपल्याला त्याच्याकडे बघूया. ओके, सो सिलेंडरसाठी बघा हे या पद्धतीने इथे पण तुम्हाला दिसत असेल बघा, इथे 2.2 कंप्लीट झाले आणि 2.3च्या जरासा मागे आहे, म्हणजे मेन स्केल रीडिंग तुमचं किती असणार आहे, तर 2.2 आणि 2.3च्या मध्ये हा काटा आहे. याचा अर्थ मेन स्केल रीडिंग 2.2 कंप्लीट झालेत
3 व्हायचे आहेत, त्यामुळे कंप्लीट झालेले जेवढे आहेत तेवढंच आपल्याला लिहायचं आहे. सो इथे 2.2 आपलं मेन स्केल रीडिंग असेल. आणि जर तुम्ही इथे नीट बघितलं तर ही पहिली रेषा जुळतच नाही, म्हणजे 0 लाईन, ही फर्स्ट लाईन, सेकंड, थर्ड, ही जी फोर्थ लाईन आहे सर्वसाधारणपणे ही बघा हीच जुळती आहे. बरोबर, सेंटरला आहे असं आपल्याला दिसतंय, आईस्क्रीमची कॅन्डी असल्यासारखं दिसतंय बघा. बरोबर, कारण याची थिकनेस जरा जास्त आहे आणि याची थिकनेस कमी आहे. बरोबर आहे, ही थोडी थिन आहे आणि त्याच्यामुळे हे बघा ही पण थोडीशी इकडच्या साईडला कोपऱ्यात गेल्यासारखी वाटते. इकडच्या साईडच्या पण बाकीच्या तशाच आहेत. ओके, इकडच्या साईडच्या जराशा इकडे इकडे गेल्यात, इकडच्या इकडे इकडे आल्यात आणि ही एकच लाईन आहे जी तुम्हाला जुळल्यासारखी दिसते. त्यामुळे ही जी जुळणारी रेषा आहे ती कितवी आहे तर चौथी आहे बघा. ही 0, 1, 2, 3 आणि 4. सो चौथी जी रेषा आहे ती इथे जुळते हे आपल्याला दिसते. तर वळूया आपल्या टेबलकडे. बघा, हे इनर डायमीटरसाठी आपण म्हटलंय 2.2 हे आपलं मेन स्केल आहे आणि या ठिकाणी कोइन्साइडिंग जी वर्नियर स्केल जी डिव्हिजन लिहिली आहे आपण ती लिहिली आहे आपण 4. आणि त्यामुळे जर 4 लिहिली असेल तर आपण पुढच्या कॉलममध्ये आपण B इंटू LC म्हणजे 4 इंटू 0.01 म्हणजे ते उत्तर येईल 0.04 आणि मग टोटल येईल आपले 2.24. आता या ठिकाणी आपण सिलेंडरचं जे काही जो डायमीटर आपण मेजर करतोय तर याच्यामध्ये आपण असं कन्सिडर करतोय की आत्ता हा जो सिलेंडर जो आहे तो सिमेट्रिक आहे आणि मग त्यामुळे मग काय होईल, तुम्ही कुठल्याही अँगलने जर का मेजर केली डायमीटर तरी काय होईल तर ती सारखीच असेल. आणि असं जर असेल तर मग आपण या ठिकाणी असं लिहू शकतो की तिन्ही रिडिंग सारखे आलेत. बघा, मेन स्केल रिडिंग आपले 2.2, त्यानंतर जी कोइन्साइडिंग डिव्हिजन आहे वर्नियर स्केलची ती आहे 4 आणि त्यामध्ये जे टोटल रिडिंग आपल्याला मिळाली ती 2.24 असणार आहे. यानंतर करेक्टेड रिडिंग जसं मी मगाशी म्हटलं तसं आधी तुम्हाला झिरो एररची कन्सेप्ट क्लिअर करतो आणि त्यानंतर आपण मग मीन रिडिंग जे आहे ते पूर्ण करणार आहोत. हे बघा, हे झिरो एररसाठी काय कंडिशन असावी लागेल ते बघा. झिरो एरर जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला आपला जो वर्नियर कॅलिपर आहे हा पूर्णपणे बंद करून टाकायचा. या स्क्रूच्या साह्याने आपण हा ओपन अप करू शकतो किंवा क्लोज करू शकतो हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानुसार तुम्ही स्लाइड करू शकता हा वर्नियर कॅलिपर आणि मग जे ऑब्जेक्ट आहे हे या जॉजमध्ये फिट करू शकता. ओके, तर आपल्याला कंडिशन सुरुवातीला काय करायची झिरो एरर कॅल्क्युलेट करण्यासाठी, तर आपला जो वर्नियर कॅलिपर आहे तो अशा पद्धतीने आपण बंद करणार आहोत आणि मग काय करणार आहोत बघा की याच्यामध्ये बरोबर इथली जी लाईन आहे एक्झॅक्टली ही कुठे आहे, आपला जो स्टार्टिंग पॉईंट 0 लाईन जी आहे ही कुठे आली आहे बघायची. 0ला 0 मॅच जर असेल तर त्यावेळेला आपण म्हणतोय की देअर इज नो झिरो एरर. ओके, आणि जर त्याची पोझिशन जर वेगळी असेल म्हणजे ही जी 0ची लाईन आहे वर्नियर स्केलवरची तर ती जर इकडे तिकडे असेल तर तिथे डेफिनेटली काहीतरी पॉझिटिव्ह एरर असेल किंवा निगेटिव्ह एरर असेल. आता पॉझिटिव्ह एरर कधी असेल, निगेटिव्ह एरर कधी असेल आणि झिरो एरर कधी म्हणता येईल ते फक्त तुम्हाला एका पिक्चरच्या साह्याने मी तुम्हाला दाखवतोय. सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतो नो झिरो एरर कसा असेल. तर नो झिरो एररमध्ये काय आहे बघा, तर जी तुमची मेन स्केलवरची जी 0ची लाईन आहे ती आणि तुमची जी वर्नियर स्केलवरची जी 0ची लाईन आहे ही जर पहिल्यांदाच मॅच झालेली असेल तर पुढच्या कुठच्याही लाईन बघण्याची गरज पडणार नाही. इनफॅक्ट कुठली लाईन जुळत नाही आहे बघा. बरोबर आहे, इथली पण लाईन पहिली जुळत नाही, दुसरी जुळत नाही, तिसरी जुळत नाही, कुठलीही जुळत नाही, फक्त जुळते कुठली स्टार्टिंगची. आणि त्यामुळे जर 0 लाईन जर आपल्याला जुळत असेल तर अशा वेळेला आपण काय म्हणतो देयर इज नो झिरो एरर. आणि मग झिरो एररच्या कॉलममध्ये मात्र तुम्हाला काय त्या ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे तर झिरो एरर इज इक्वल टू 0.00. काही ठिकाणी 0.00 सेंटीमीटर असंही लिहिलेलं असेल, त्यामुळे तुम्ही सेंटीमीटर लिहिलं तरी हरकत नाही. पण आता 0 आहे म्हणून मी त्याला युनिट लिहिलेलं नाही आहे. ओके, सो झिरो एरर कधी असू शकतो, ज्या वेळेला बरोबर वर्नियर स्केलचं जे 0 आहे तो आणि मेन स्केलचा 0 ज्या वेळेला वर्नियर कॅलिपर्स बंद असतील त्यावेळेला जेव्हा मॅचअप होईल त्यावेळेला देर इज नो झिरो एरर. इनफॅक्ट झिरो एरर इज इक्वल टू 0.00 सेंटीमीटर. ओके, दुसरी जी कंडिशन आहे ती असणार आहे आपली पॉझिटिव्ह एररची. आणि पॉझिटिव्ह एरर कधी असणार आहे लक्षात घ्या. हे बघा, पॉझिटिव्ह एरर म्हणजे काय तर तुम्ही जे मेजरमेंट करणार आहात तो पॉईंट कुठला बघता तर वर्नियर स्केलवरचा 0. आता हा जर पुढे गेलेला असेल तर मग काय होईल, या कंडिशनला तुम्ही पॉझिटिव्ह एरर म्हणाल. हे लक्षात घ्या पहिल्यांदा. म्हणजेच कुठे राईट साईडला गेलाय कुठला मार्क, वर्नियर स्केलचा मार्क हा जर का राईटला गेला असेल, बरोबर आहे, याच्या राईटला आहे बरोबर, किंवा असं म्हणा की मेन स्केलचा जो मार्क आहे तो लेफ्टला आहे, कसंही म्हणा तुम्हाला जसं सुटेबल वाटेल तसं. आयडेंटिफाय तुम्हाला असं करायचं आहे की हा जर पुढे गेलेला असेल
तर पॉझिटिव्ह असणार आहे एरर, हे लक्षात घ्या. आता तो कितीने असणार आहे, तर तुम्हाला इथे मगासारखंच काय बघावं लागेल, तर कितवी लाईन जुळतीये. सो ही 0 लाईन 1 2 3 ही बघा, इथे 3 मुद्दाम इथे हायलाईट पण आपण केलंय, इथे नंबर 3 लिहिला आहे बघा, बरोबर आहे. सो ही जी तिसरी लाईन आहे ही एक्झॅक्टली जुळलेली आहे आणि म्हणून याच्यामधला जो एरर आहे हा 3 म्हणजे तिसरी लाईन म्हणजे 3 इंटू LC म्हणजे 3 इंटू 0.01 सेंटीमीटर म्हणजेच किती, तर 0.03 प्लस तो आहे पॉझिटिव्ह एरर, म्हणून तो लिहिताना प्लस 0.03 सेंटीमीटर असं आपण लिहिणार आहोत. ठीक आहे. सो पुन्हा एकदा नीट लक्ष द्या, पॉझिटिव्ह एरर कधी असणार आहे, तर जो 0 आहे तुमचा तो मेन स्केलच्या पुढे सरकलेला असेल तर पॉझिटिव्ह एरर असणार आहे. आणि कितवी लाईन जुळतीये ती आपण बघतोय, वर्नियर स्केलची कितवी लाईन जुळते ती आपल्याला बघायची आहे. ओके. सो ती तिसरी लाईन जुळली आहे आणि म्हणून आपला जो 0 एरर आहे या ठिकाणी तो आपण किती लिहिणार आहोत, प्लस लिहिणार आहोत, कारण तो पॉझिटिव्ह आहे. ओके. सो प्लस 0.03 सेंटीमीटर. आता निगेटिव्ह 0 एरर कसा असणार आहे, त्याला नुसतंच निगेटिव्ह एरर असं देखील म्हणतात. ओके. सो 0 एररचे हे दोन प्रकार आहेत ॲक्च्युली, पॉझिटिव्ह एरर आणि निगेटिव्ह एरर. सो निगेटिव्ह एररमध्ये बघा, आता याच्यामध्ये पण तुम्हाला इथे डायरेक्ट क्लिअर कट दाखवलं बघा, याच्यामधला हा जो 0 आहे हा अलीकडे आहे बघा. तुमचा 0 जो ओरिजिनल मेन स्केलचा आहे त्याच्या इकडच्या साईडला गेला, लेफ्टला. मगाशी तो राईटला होता 0 इकडे, आता हा लेफ्टला गेला, याचा अर्थ एरर असणार आहे निगेटिव्ह. मेजरमेंट कुठनं घ्यायचे आहेत, तर ही बघा 8वी लाईन इथे क्लिअर कट समोरासमोर दाखवलीच आहे, चित्रातच दिसतीये की बरोबर समोरासमोर जुळणारी रेषा ही 8वी रेषा आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं, मगाशी बोलताच की ही जी लाईन आहे ही 0 लाईन आपण काउंट करतो 1 2 3 4 5 6 7 8, 8वी जी लाईन आहे ती. पण हा एरर निगेटिव्ह आहे, म्हणजेच आता आपण किती लिहिणार, 8 इंटू 0.01 म्हणजेच 0.08 सेंटीमीटर येणार आहे एरर आपला, पण विथ निगेटिव्ह साईन. सो 0 एरर किती असणार आहे, -0.08 सेंटीमीटर. सो अशा पद्धतीने निगेटिव्ह एरर काय असणार आहे, पॉझिटिव्ह एरर असणार आहे, हे तुम्हाला चेक करायचं. तुम्हाला कळलंय की निगेटिव्ह एरर कधी असणार आहे आणि पॉझिटिव्ह एरर कधी असणार आहे. आणि जर एरर नसेल तर कंडिशन काय असणार आहे, 0 ला 0 मॅच होणार आहे. सो आता आपण आलो अंतिम टप्प्यामध्ये. करेक्टेड रिडिंग जे आहे ते T-Z, झेड म्हणजे 0 एरर आहे. आणि आता या केसमध्ये आत्ता आपण काय कन्सिडर करूया, तर सुरुवातीच्या काळामध्ये जो आपण पॉझिटिव्ह एरर बघितला तो पॉझिटिव्ह एरर या स्पिअरच्या डायमीटरच्या मेजरमेंटमध्ये आहे असं आपण कन्सिडर करूया. म्हणजे आपला जो 0 एरर आहे तो प्लस 0.03 आहे असं आपण कन्सिडर करूया. करेक्टेड रिडिंग जे आहे ते टोटल रिडिंगमधून सबट्रॅक्ट करायचं आहे आणि त्यामुळे मग आताचं जे रिडिंग तुम्हाला इथे 3.29 दिसतंय त्याच्यामधून आपण 0.03 आहे हा सबट्रॅक्ट करणार आहोत, कारण त्याला विथ प्लस साईन आहे, पण आपल्याला काय करायचं आहे तर मायनस करायचं आहे. आपलं जे पुस्तकामध्ये जे ऑब्झर्वेशन टेबल आहे याच्यामध्ये T+Z झालंय बघा, तिथे आपल्याला पाहिजे T-Z. ओके. सो हे एक थोडंसं मॉडिफिकेशन करून घ्या तिथे, T-Z या पद्धतीने. तर हे 0.03 आपण मायनस केले तर आपल्याला कशा पद्धतीने मिळेल, 3.26 3.25 आणि 3.24. कारण का प्रत्येक या ठिकाणून आपण काय केलं तर 0.03 सबट्रॅक्ट केलेले आहेत, मायनस केलेले आहेत, वजा केलेले आहेत. ओके. आणि मग यांची आपल्याला मीन रिडिंग म्हणजेच काय करायची, सरासरी काढायची. सरासरी करताना काय करावं लागतं, आपल्याला तिन्ही संख्यांची बेरीज करावी लागेल आणि मग त्याला भागिले 3 याचं जे उत्तर येईल ते आपल्याला मीन रिडिंग म्हणून द्यायचं आहे, बरोबर ना. मीन रिडिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पण हे शिकलोय आणि आपल्याला माहिती आहे. उदाहरणार्थ समजा 3 ओव्हरचा स्कोर आहे, पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन काढलेत, नंतर 5 काढलेत आणि तिसऱ्या ओव्हरला 6 काढले, तर आपण रन रेट कसा काढतो, तर 7 + 5 + 6 म्हणजे एकूण 18 रन्स काढले. आपण किती ओव्हरमध्ये काढले, 3 ओव्हरमध्ये, म्हणून 18/3 करतो आणि मग आपण रन रेट सांगतो 6चा रन रेट आहे. ओके. तो त्याच पद्धतीने आपलं जे उत्तर आहे हे आलं 3.25. आणि त्याच पद्धतीने इनर डायमीटरच्या कॅल्क्युलेशनसाठी मी तुम्हाला जे करेक्टेड रिडिंग आहे त्याच्यासाठी काय सांगतोय की जे सेकंडमध्ये आपण बघितलं की जो निगेटिव्ह एरर होता तो आपला बघितला होता आपण -0.08 सेंटीमीटर, हा आपला 0 एरर होता. आता तो मायनस करायचा आहे, मायनसचं चिन्ह आधी इथे ऑलरेडी आहे आणि एररमध्ये पण मायनस साईन आहे. सो मायनस मायनस काय होईल, प्लस होईल, त्यामुळे तो एरर इथे या ठिकाणी काय होईल, ॲड होईल. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की एक काटा जर तो मागे होता असेल आधी तर मग तुम्ही काय करता 10 सेकंडच्या ऐवजी 11 सेकंड म्हणता, तसं आपल्याला आता काय करावं लागेल, ते ॲडअप करावं लागेल आणि 8ने ॲडअप केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 2.32 2.32 2.32. आता तिन्ही ठिकाणी समान असल्यामुळे अर्थातच आपल्याला माहिती आहे ऑब्विसली मीन रिडिंग काय असणार आहे तर 2.32 सेंटीमीटर. सो या पद्धतीने तुम्ही करू शकता. ऑब्झर्वेशन टेबलने आपण आत्ता काय केलंय, पूर्ण भरून आपल्याला जे पाहिजे ते उत्तर आपण काढले. डायमीटर आता काढलेलं आहे आपण
जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशनचा भाग करायला जाल, अर्थात कॅल्क्युलेशन तुम्ही करणार आहात, हे काय मी तुम्हाला करून दाखवणार नाही, कारण ही जी व्हॅल्यूज आहेत, या ज्या व्हॅल्यूज या प्रत्यक्षामध्ये सबस्टिट्यूट केल्याच्या नंतर उत्तर कसं काढायचं हे आपण शिकलोय आपल्या लॉग टेबलच्या कॅल्क्युलेशनमध्ये. त्यामुळे हा भाग तुमच्यावर सोडतोय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल तुम्हाला, की स्पियरचा आपण डायमीटर काढला आहे, याला आपल्याला 2ने भागून याची रेडियस फाइंड आउट करावी लागेल. बरोबर आहे. 2ने भागून म्हणजेच याचा अर्थ 3 डिजिटपर्यंत जा डेसिमल पॉईंट नंतर, म्हणजे 3.250 आहे, तर त्याच्या निम्मे किती होईल, तर इथे बरोबर 3च्या निम्मे किती होणार आहे 1.5, आणि हे 250च्या निम्मे किती होतात 125. त्यामुळे ते जे काय आपले 1.5 होते ते 500मध्ये हे पुन्हा 125 ॲडअप होतील, आणि त्याच्यामुळे बरोबर तुम्हाला उत्तर जे मिळणार आहे ते 1.625 असं उत्तर तुम्हाला मिळेल. हे कशाचं असणार आहे, रेडियसचा असणार आहे. आणि मग त्याच्यावरून तुमचा जो रेग्युलर फॉर्म्युला आहे पाय 4/3 πr³, त्याच्यामध्ये तुम्ही सबस्टिट्यूट करून ते उत्तर कॅल्क्युलेट करू शकता. ओके. सिलेंडरच्या बाबतीत तुम्ही आता कॅल्क्युलेशन करू शकणार नाहीत, कारण आपल्याकडे फक्त या डायमीटरवरून तुम्ही रेडियस काढाल, पण एच जो आहे किंवा डेप्थ जी आहे ती आपण कॅल्क्युलेट केलेली नाही, परंतु ती तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये गेल्याच्या नंतर कॅल्क्युलेट करून बघावी लागेल. ओके. आणि त्यानंतर मग तुम्हाला याचं उत्तर मिळेल, तुम्हाला ती एचची व्हॅल्यू मिळेल, आरची व्हॅल्यू मिळेल, आणि मग πr² एचच्या फॉर्म्युलाने तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर फाइंड आउट करावा लागेल. ओके. आजच्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा होमवर्क देतो. सिंपल आहे. हा जो फॉर्मॅट तुम्हाला दिसतोय बघा, मेन स्केल रिडिंग, कोइन्सिडेंट रिडिंग, याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे लिहायचं, एकच रिडिंग घेऊन दाखवायचं, 3 सेटमध्ये घेण्याची गरज नाही. ओके. तो मी तुम्हाला फक्त एक चित्र दाखवणार आहे, ती सिच्युएशन दाखवणार आहे, आणि काय करायचं, मेन स्केल रिडिंग, कोइन्साइडिंग डिव्हिजन, मग पुढचं जे आहे हे पूर्ण हा जो काही रो आहे आपला तो पूर्ण इथपर्यंत भरायचा आहे. करेक्टेड रिडिंग तुम्हाला भरण्याची गरज नाही, कारण आपण इथे कुठलाही झिरो एरर नाही असं पकडणार आहोत, आणि मीन काढायची गरज नाही, कारण आपण 3 रिडिंग घ्यायला सांगत नाही, तुम्हाला एकच रिडिंग घ्यायचं आहे. सो होमवर्क बघा, ही डायग्राम जी आहे ही तुमच्या समोर ठेवली आहे बघा, एकदम सिंपल डायग्राम आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे मेन स्केल दिसतंय आणि हे वर्नियर स्केल पण क्लिअर दिसत असेल, तर याच्यामध्ये मेन स्केल किती होईल ते बघा. हे बघा इथे 4 दिसतोय, म्हणजे हे किती, हा नंबर किती आहे, हा नंबर किती आहे, हा नंबर किती आहे, हे तुम्हाला कळत असेल. बरोबर आहे. सो याच्यावरून हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे की मेन स्केल रिडिंग किती आहे, आणि जुळणारी रेषा बघा यातली कुठली जुळती आहे. सो त्याच्यावरून तुम्हाला हा जो पूर्ण रो आहे तो कंप्लीट करायचा आहे, आणि हाच तुमचा आजचा होमवर्क आहे.